साहेब 10 वाजता नाही 12 वाजता येतात आणि 4 वाजताच बसस्थानकावर ठिय्या मांडतात. बालविकास कार्यालयाचा प्रवासी कारभार चव्हाट्यावर. मारेगाव तालुक्यातील आदिवासी आणि महिलांच्या हक्काच्या बालविकास विभागाचा कारभार सध्या पूर्णपणे रामभरोसे झाला आहे. दुसऱ्या विभागातून प्रभार सांभाळणारे हे विस्तार अधिकारी स्वतःच्या सोयीचे शासन चालवत असून कार्यालयीन वेळेच्या नियमांना त्यांनी अक्षरशः पायदळीत उडवले आहे. सकाळी 9:15 वाजता कार्यालयात हजर राहणे बंधनकारक असताना हे साहेब चक्क 12 वाजता बादशाही थाटात कार्यालयात दाखल होतात आणि दुपारी 4 वाजता पुन्हा बसस्थानकावर आपल्या वाहनाची वाट पाहत उभे असतात. या प्रकारामुळे बालविकास कार्यालयाचे कामकाज म्हणजे केवळ 1-2 तासांचा उपचार बनला आहे की काय असा संतापजनक प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित विस्तार अधिकारी हे मूळचे वर्धा येथील असून तेथून दररोज ये जा करतात. परंतु या प्रवासाच्या वेळापत्रकात त्यांनी तालुक्याच्या जनसेवेचा बळी दिला आहे. एका महत्वाच्या विभागाचा प्रभार सांभाळणाऱ्या साहेबांना कार्यालयीन शिस्तीचा विसर पडला असून त्यांना बसस्थानकावर फिरणे अधिक महत्वाचे वाटते. कार्यालयात लाभार्थ्यांची गर्दी असताना आणि कामाचा डोंगर साचलेला असताना हे साहेब बाहेर वेळ घालवण्यात धन्यता मानतात. हे आता व्हिडिओ पुराव्यासह समोर आले आहे. सरकारी तिजोरीतून पगार लाटून जनतेची सेवा करण्याऐवजी स्वतःच्या प्रवासी वेळापत्रकानुसार कार्यालय चालवणाऱ्या या अधिकाऱ्यामुळे बालविकास विभाग डबघाईला आला आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि दुर्गम भागातून आलेल्या महिला लाभार्थ्यांना तासनतास वाट पाहून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. आम्ही कामासाठी यायचे तर साहेब गायब असतात. या प्रवासाच्या नादात आमचा वेळ वाया जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे. केवळ प्रभार घेण्याच्या हव्यासा पोटी जनतेच्या सेवांशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाच पाहिजे. कार्यालयाचे वेळापत्रक धाब्यावर बसवून मनमानी कारभार करणाऱ्या या साहेबांना पाठीशी घालण्याचे काम प्रशासन तर करत नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. आता तरी वरिष्ठ अधिकारी या प्रवासी साहेबांच्या कार्यपद्धतीची दखल घेऊन त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल. सकाळी 9:15ची वेळ असताना साहेब 12 वाजता येतात, मग त्यांचा पगार पूर्ण कसा दिला जातो? दुपारी 4 वाजता बस स्थानकावर आपली बसची वाट पाहणाऱ्या या साहेबांचे कार्यालयीन कामकाज नेमके कधी चालते? वर्धा ते मारेगाव प्रवासाच्या नादात कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा अधिकार साहेबांना कोणी दिलाय? बालविकास कार्यालयातील सीसीटीव्ही आणि हजेरीची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी कधी होणार? मारेगाव वार्ता, सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ.